6 जून रोजी किल्ले रायगडावर लाखोंच्या शिवभक्तांच्या उपस्थितीत शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. पण शासनाने तिथीनुसार राज्याभिषेक साजरा करण्याचे परिपत्रक रद्द करून 6 जून रोजी शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात यावा असे नव्याने परिपत्रक काढावे. तसेच 6 जून हा शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्यात यावा या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवाहन शके 1596 म्हणजे 6 जून 1674 ला स्वतःच राज्याभिषेक करून घेतला आणि एका सार्वभौम राज्याचा जयघोष केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा अत्यंत व्यापक आणि भारताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा असा प्रसंग होता. हा दिवस स्वराज्याच्या सार्वभौमत्वाची स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा दिवस आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 19 फेब्रुवारी शासनाने एक समिती नेमून एकच तारीख जाहीर केली होती. त्याच धर्तीवर इतिहास अभ्यासकांची समिती स्थापन करून 6 जून आजचा दिवस राज्याभिषेक जीवन दिवस म्हणून जाहीर करण्यात तत्कालीन शासनाने 3 जून 2021 शासन निर्णयानुसार 6 जून हा दिवस सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयांमध्ये शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतलाय. दरवर्षी 6 जून रोजी किल्ले रायगडावर 18 पगड जाती धर्मातील शिवभक्त लाखोंच्या संख्येने हा उत्सव साजरा करतात. शासनाने 2 सप्टेंबर 2024 रोजी तिथीनुसार राज्याभिषेक साजरा करण्यासाठी 5 कोटींचा निधी अर्थसंकल्प उपलब्ध करून देण्याचा चुकीचा निर्णय घेतला. 6 जून रोजी राज्याभिषेक साजरा करण्याचे परिपत्रक काढावे आणि अजूनही काही शासकीय निमशासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय शाळा महाविद्यालयांमध्ये हा दिवस साजरा केला जात नाही. त्यातून शासनाच्या निर्णयाचा अवमान करणाऱ्या संबंधितांवर कडक कारवाई करावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे. हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक शिवकाळात ज्येष्ठ त्रयोदशी शालिवाहन 1596 ला म्हणजेच आजच्या काळात 6 जून या दिवशी झालेला आहे. संभाजी ब्रिगेडतर्फे आज जिल्हाधिकारी यांच्यामार्फत महाराष्ट्र शासनाला आम्ही विनंती केलेली आहे की शिवराज्याभिषेक दिन हा 6 जूनलाच झाला पाहिजे. कारण की आजकाल जे कामकाज चालतं ते पूर्णपणे इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे चालतं. त्यामुळे लोकांना कळण्यासारखं साधन म्हणलं तर इंग्रजी कॅलेंडर हेच आहे. त्याचप्रमाणे शिवराज्याभिषेक दिन ही 6 जूनलाच झाला पाहिजे हे शासनाने परिपत्रक काढून सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयात महाविद्यालयात दिलं पाहिजे. शासनाच्या आदेशाप्रमाणे 6 जूनला शिवस्वराज्य दिन म्हणून पण साजरा केला पाहिजे. काही कार्यालयात तो साजरा केला जात नाही. यावरही शासनाने लक्ष ठेवलं पाहिजे आणि जिथं हा साजरा केला जात नाही त्यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. हेच मागणीचं निवेदन आज संभाजी ब्रिगेड सोलापूर शहर व जिल्ह्यातर्फे आज देण्यात आलेलं आहे. जय जिजाऊ. आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने सोलापूर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलेलं आहे. येत्या 6 जूनला किल्ले रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो. परंतु आणि नेहमी आपण जे इंग्रजी कॅलेंडर आहे त्या इंग्रजी कॅलेंडरच्या तारखेप्रमाणे शिवजयंती ज्या पद्धतीने आपण 19 फेब्रुवारीला साजरी करतो त्याच पद्धतीने 6 जूनलाच राज्याभिषेक दिन साजरा करण्यात यावा अशी आम्ही या ठिकाणी आज विनंती केलेली आहे. कारण की आपण बघतोय शिवाजी महाराजांची जयंतीसुद्धा पूर्वी 2 तारखांना साजरी केली जात होती. त्यामुळे 19 फेब्रुवारीचं जे महत्त्व आहे ते कमी होत होतं. परंतु ज्या पद्धतीने शासनाने 19 फेब्रुवारी हा दिवस जयंतीचा निश्चित केला त्यामुळे त्या दिवसाचं महत्त्व हे अनन्यसाधारण असं झालेलं आहे. त्याच पद्धतीने राज्याभिषेक दिनाचं सुद्धा जे महत्त्व आहे तर ते वाढण्यासाठी आणि ते राहण्यासाठी कारण का की अनेक शिवभक्त जे आहेत ते 6 जूनच्या दिवशीच किल्ले रायगडावरती जात असतात. इतर वेळेस जे गेलेले असते ते अगदी कमी संख्येने असतात आणि 6 जून याच दिवसाला राज्याभिषेक दिनाचं अनन्यसाधारण असं महत्त्व मिळावं त्यासाठी ह्या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहोत. आणि ज्या पण शासकीय निमशासकीय कार्यालयांमध्ये 6 जूनला राज्याभिषेक दिनाचं साजरा केला जात नाही त्या कार्यालयांवरती आपण कारवाई करावी ह्या पद्धतीचं आम्ही ह्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे. आणि तसे जर नाही घडले तर संभाजी ब्रिगेडचे शिवभक्त असू द्या इतर शिवभक्त असू द्या या सर्वांच्या भावना दुखवल्यावरती संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र अशा स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा आम्ही ह्या ठिकाणी दिलेला आहे.
ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.